लंकेचा राजा सुग्रीव आहे आणि त्या ठिकाणी हनुमानजींनी भेट घेतली आणि हनुमानजींनी सुग्रीवाची आणि प्रभू रामचंद्राची भेट घालून दिली. त्यांचा युती झाली आपल्या भाषेत. आता कशा युती आहेत तशी युती झाली आणि वालीचा वध केला. तिथून पुन्हा सुग्रीवाने 4 भागाला 4 टोळ्या पाठवल्या सीता एकमाई साहेबाच्या शोधासाठी. मग जे टोळीमध्ये हनुमंतजी होते दुसरे काही होते ते समुद्राच्या तीरावर गेले आणि समुद्राच्या तीरावर जटायूचे बंधू त्यांचं नाव काय संपाती होते पण ते अपंग होते त्यांना चालता येत नव्हतं. पण त्यांना जागेवर बसून पाताळ स्वर्ग पृथ्वीवर जागेवर सगळं कळत होतं. म्हणून त्यांनी सांगितलं जांबवंताला बाबा तुम्ही इकडे तिकडे फिरू नका. 7 समुद्राच्या पलीकड लंका आहे. त्या लंकेमध्ये अशोक वन आहे. बागाचं नाव अशोक वन आहे. त्या ठिकाणी सीतामाई. हनुमानजी म्हणले आता काय करायचं. त्यावेळेस जांबवंताने हनुमानजीच्या लक्षात आणून दिलं की तुम्ही फार शूर आहे वीर आहे काही करू शकता. का बरं हनुमानजीच्या लक्षात आणून द्यायचंय. भीमरूपे महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता. का आणून द्यायचंय. लहानपणी त्यांच्याकडून एक चूक झाली हनुमानजी कडून. काय चूक झाली. ऋषी ध्यानस्थ बसले होते आणि तिथं लहानपणी त्यांनी उड्या मारल्या त्यांना व्यत्यय आणला. म्हणून त्या ऋषीने शाप दिला की तुमच्या लक्षात राहणार नाही. त्यांना आठवण करून द्यावं लागते. म्हणून ते हनुमानजीचे स्तोत्र हनुमान चालीसा असेल अनेक स्तोत्र आहेत. पण सिद्ध महापुरुषाच्या मुखातून निघालेलं स्तोत्र जर म्हटलं तर ते लवकर आपल्याला प्राप्त होती सेवा. म्हणून तुलसीदासांनी हे स्तोत्र केले. म्हणून त्या ठिकाणी हनुमानजीच्या लक्षात आणून दिलं. हनुमानजींनी जय श्रीराम उड्डाण मारलं आणि लंकेत गेले. आणि लंकेत जाऊन एकच जीव आत्मा होता प्रभूचा सेवक म्हणजे बिभीषणजी यांची भेट घेतली. पुन्हा त्यांनी ते अशोकवन सांगितलं कुठं आहे. तिथं पुन्हा आईसाहेबांची भेट घेतली सीतामाईची. त्यांना नारी दर्शन ज्ञान दिलं. म्हणून मुलीला माता मौलीला कुठल्या बी जर सप्रेम भेट द्यायचं असेल तर नारी दर्शन हे पुस्तक द्या. माता मौलीनं कसं राहायचं जीवन कसं सगळं ज्ञान आहे त्याच्यात. आणि त्याच अनुकरण केलं तर त्या घरात लक्ष्मी स्थिर राहणार काहीच कमी पडत नाही. आणि ती शिक्षण ती ज्ञान हनुमानजीने दिलेले. म्हणून हनुमानजीला म्हणते ज्ञान गुण सागर. असे ज्ञान गुण सागर असणारे हनुमानजी भेटून लंका जाळून वापस आले आणि प्रभू रामचंद्राला ते निरोप दिला. पुन्हा महायुद्ध झालं. रावण मारला. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आणि अयोध्येला आले. विस्तृत भाग आहे. ज्यावेळेस 7 दिवस आपल्याला रामकथा सांगण्याचा योग येईल त्यावेळेस आपण पूर्ण रामकथा सांगू. आपण रामकथा इथं सांगतो. शिवमहापुराण भागवत कथा असेल 18 पुराण सांगा आपण सांगू. त्यावेळेस विस्तृत रामायण सांगू. आज थोड्या वेळात सांगायचे. आणि प्रभू रामचंद्र गादीवर बसलेले सर्वांचा सन्मान केलेला आहे. हनुमानजीला बक्षीस द्यायले. हनुमानजीने म्हणले याच्यात रामच नाही. राम कुठे तर देहात आहे. म्हणून रामाला त्या शिवाला देहात बसवा आपले कल्याण करून घ्या. श्रीराम
तुझ्या